friends, myself Mahesh Pura and welcome you all in our new tutorial of the software testing. Okay, in this tutorial we are gonna learn about the black box testing and the white box testing. Okay, in earlier session we had already discussed what is meant by static testing and the dynamic testing. Okay, so in today's session we are going to see there are two different box approaches of the testing, that is the black box testing and what is meant by white box testing. So let's move the first one, that is the black box testing. So see, in the black box testing, the tester only knows what the software is supposed to do. He can't look in the box to see how it operates. If he types in a certain input, he gets a certain output. He does not know how or why it happens, just that it does. Okay. Once again, see here, the black box testing is a software testing method in which the functionality of the software application are tested without having knowledge of internal code structure, implementation details and the internal paths. Okay, जसं जर आपण इथं ही डायग्राम बघितली, इथं मध्ये इनपुट अँड आउटपुटच्या मध्ये एक ब्लॅक बॉक्स ठेवलेला आहे. ब्लॅक बॉक्स इज नथिंग बट व्हॉट, इथं तुमचा ॲप्लिकेशन तुम्हाला टेस्ट करायचं आहे. इनपुट कोणाला द्यायचं आहे? तुमच्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनला आणि आउटपुट मिळणार आहे. परंतु ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये ते सॉफ्टवेअर कसं डेव्हलप केलेलं आहे, त्याचा कोड काय आहे, कुठले कुठले वेगवेगळे पाथ त्या कोडमध्ये इम्प्लिमेंट केलेले आहेत, हे बघायची गरज टेस्टरला लागत नाही. ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये फक्त टेस्टर काय करणार, स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट घेणार, तुमचं जे काय सॉफ्टवेअर असेल ते एक्झिक्यूट करणार, स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट्स नुसार कुठले कुठले इनपुट्स द्यावे लागतील ते चेक करणार, म्हणजे कुठल्या इनपुटला काय आउटपुट एक्सपेक्टेड आहे अशा टेस्ट केसेस लिहिणार, ते इनपुट्स तुमच्या सॉफ्टवेअरवर अप्लाय करणार आणि आउटपुट चेक करणार की एक्सपेक्टेड आउटपुट येतं का नाही. त्याच्यावरून तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये काही डिफेक्ट आहे का नाही हे फाइंड आउट करायचं काम ब्लॅक बॉक्स टेस्टर करतो. ब्लॅक बॉक्स टेस्टरला कोडिंगचं नॉलेज असायची गरज लागत नाही. विदाउट हॅव्हिंग द नॉलेज ऑफ द इंटरनल कोड, इथं ब्लॅक बॉक्स टेस्टर फक्त काय करतो की जस्ट स्पेसिफिकेशन नुसार इनपुट्स तयार करायचं काम करतो की ह्या इनपुट्सला हे सॉफ्टवेअर असा आउटपुट द्यायला पाहिजे आणि ते देतं का नाही ते इनपुट्स अप्लाय करून टेस्ट करणं. इट इज अ जॉब ऑफ द ब्लॅक बॉक्स टेस्टर. So black box testing mainly focuses on input and output of the software application and it is entirely based on the software requirement and the specification. Okay, so it is also known as the behavioral testing. म्हणजे फक्त the black box टेस्टरला काय करायचं आहे, कुठल्या इनपुटला तुमचं सॉफ्टवेअर कसं बिहेव करतं हे टेस्ट करायचं काम ब्लॅक बॉक्स टेस्टर्स आहे. ब्लॅक बॉक्स टेस्टरला इंटरनल कोड काय आहे हे जाणून घ्यायची गरज लागत नाही, ते माहिती असायची गरज लागत नाही, कोड कव्हरेज किती होतो, कुठला कोड कसा एक्झिक्यूट करतो त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज लागत नाही. त्यांना फक्त काय करायचं की स्पेसिफिकेशन टेबल किंवा रिक्वायरमेंट नुसार इनपुट्स कुठले कुठले द्यायचे ते ठरवायचं. इट इज अ मेन टास्क. कुठल्या इनपुटला तुमचं सॉफ्टवेअर क्रॅक होऊ शकतं असे इनपुट्स देऊन बघायचे आणि ऍक्च्युली तुमचं सॉफ्टवेअर जे आहे त्या इनपुटला कसं बिहेव करतं, त्याच्यामुळे काय त्यामध्ये डिफेक्ट आहे का नाही हे शोधायचं काम ब्लॅक बॉक्स टेस्टर असणार. ओके, सो इन द ब्लॅक बॉक्स टेस्टिंग देर इज नो नीड टू नो अबाउट द कोड ऑफ युअर सॉफ्टवेअर. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ ब्लॅक बॉक्स. त्याच्यामध्ये आपल्याला काही बघायचं नाही आहे. ओके, वी आर ओनली कन्सिडर्ड हिअर इनपुट and the output, match that output with the expected output and find out the defects. Okay, so see here, the above black box can be any software system you want to test. For example, suppose an operating system like Windows. आता तुम्ही विंडोज वर काम करताय, okay, तर एखादं फंक्शन विंडोजचं ऑपरेटिंग सिस्टीमचं किंवा विंडोजच्या ॲप्लिकेशनचं तुम्ही फक्त इनपुट देऊन बघताय ते रन होतं का नाही, एक्झिक्यूट होतं का नाही.
तर ते ऑपरेटिंग सिस्टीम कशी लिहिलेली आहे याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. द वेबसाईट लाईक्स गुगलला आपण काय करतो, सर्च करतो. ते काय सर्च करतं, कसं सर्च करतं, कुठून डेटा ऍक्सेस करून आपल्याला देतं, याच्याशी आपलं लेणं देणं नाही. डेटाबेसमध्ये डेटा कसा स्टोअर होतो, कुठं स्टोअर होतो, कसा फेच केला जातो, कसा रिट्राईव्ह केला जातो, त्या कोडशी आपल्याला देणं घेणं नाही. फक्त हे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्या दिलेल्या इनपुटला आपल्याला काय आउटपुट देतात हे आपण टेस्ट करतो. सो इट इज द परफेक्ट द एक्झाम्पल्स ऑफ द ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ओके, वी नेवर नो or never want to know how it implemented. We are interested in how it behaves in certain inputs. Okay. So the under black box testing, you can test this application by just focusing on the inputs and outputs without knowing their internal code implementations. Okay. So see how to do the black box testing. First, initially the requirements and specification of the system are examined. Testers choose the valid inputs, some invalid inputs, that is a positive test scenario and negative test scenario. म्हणजे एखादा स्पेसिफिकेशन सांगितलं की युजर नेम मध्ये फक्त अल्फा न्यूमरिक कॅरेक्टर आहेत, तर एक पॉझिटिव्ह टेस्ट सिनारिओ तसं इनपुट देऊन बघावं लागेल, ज्याच्यामध्ये फक्त युजर नेम मध्ये अल्फाबेट्स आणि न्यूमरिक इनपुट देऊन बघावं लागेल. आणि दुसरं इनव्हॅलिड इनपुट देऊन बघावं लागेल, अल्फाबेट, न्यूमरिकल डेटा त्याच्यासोबत सिम्बॉल्स अप्लाय करून बघावं लागेल. ओके. So tester determines the expected output for all those inputs. Software tester construct the test cases with the selected inputs. The test cases are executed. Software test compares the actual output of the expected output with the expected output. Defects, if any, are fixed and the retested. These are the steps in the black box testing. Okay. Then there is another. There are the two parts of the black box testing. That is the static black box testing and the dynamic black box testing. Okay. So now we have seen the black box testing. ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त इनपुट देऊन वेगवेगळ्या टाईपचे इनपुट कसे अप्लाय करायचे, त्याच्यानुसार टेस्ट केसेस लिहायच्या, ते इनपुट्स अप्लाय करायचे सॉफ्टवेअर, आणि जे काय आउटपुट मिळणार आहेत ते एक्सपेक्टेड आउटपुट आहेत का नाहीत, त्याच्यामुळे डिफेक्ट आहेत त्याच्यानुसार आपल्या ऍप्लिकेशन मध्ये डिफेक्ट्स आहेत का नाही ते टेस्ट करायचं. ओके. आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार आता आपण परत डिस्कस करतोय, स्टॅटिक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आणि द डायनामिक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ओके. जसं आपण मागच्या सेशनला बघितलं, स्टॅटिक इज नथिंग बट व्हॉट, स्टॅटिक इज नथिंग बट व्हॉट, विदाउट एक्झिक्युटिंग द सॉफ्टवेअर, and black box means what, without having the knowledge of the internal coding. म्हणजे काय करायचं आपल्याला, आपल्याला इथं स्टॅटिक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये स्टॅटिक म्हणजे विदाउट एक्झिक्युटिंग द सॉफ्टवेअर, म्हणजे आपल्याला आपलं सॉफ्टवेअर पण रन करायचं नाही आहे आणि आपल्याला त्या सॉफ्टवेअरचा कोड पण बघायचा नाही काय आहे. सो दॅट टाइप ऑफ द टेस्टिंग इज कॉल्ड एज व्हॉट, स्टॅटिक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. Black box means what, there is no need to check the code. Static means what, there is no need to execute the software. So without executing software and without looking into the internal codes, जे काय टेस्टिंग होणार आहे, which is called as what, static black box testing. Okay, simply testing the specification is comes under the static black box testing. Okay, स्पेसिफिकेशन म्हणजे काय आपण डिस्कस केलेलं आहे याच्या अगोदर. स्पेसिफिकेशन मध्ये, स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट्स मध्ये तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये किती मॉड्यूल्स आहेत, त्या प्रत्येक मॉड्यूलची काय फंक्शनॅलिटी आहे आणि व्हॅलिड इनव्हॅलिड काय आहे हे मेन्शन करणार एक डॉक्युमेंट विच इज कॉल्ड एज अ स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन टेस्ट करणं means what, it is comes under the static black box testing. For example, the first one, performing a high level review of the specification. A review शिवाय याच्यामध्ये काय नसणार आहे. Performing a high level review of the specification and low level specification test techniques. इथे तुम्हाला बघावं लागेल, रिव्ह्यू ऑफ स्पेसिफिकेशन मध्ये प्रिटेंड टू बी कस्टमर, म्हणजे तुम्हाला ऍज अ कस्टमर तुम्ही आहात असं कन्सिडर करून काही गोष्टी तुमच्या टेस्ट कराव्या लागतील सॉफ्टवेअर मध्ये, स्पेसिफिकेशन मध्ये. त्याच्यानंतर
तुमच्या सॉफ्ट so in high level review of the specification, the first is nothing but pretend to be customer. कस्टमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू थिंकिंग करून तुमचं डॉक्युमेंट किंवा स्पेसिफिकेशन तुम्ही टेस्ट करू शकता. तसंच स्पेसिफिकेशनमध्ये एक्झिस्टिंग स्टँडर्ड किंवा गाईडलाईन्स ज्या आहेत त्या यूज केलेल्या आहेत का नाहीत हे तुम्ही चेक करू शकता. स्टॅटिक ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? स्टॅटिक मीन्स व्हॉट? विदाउट एक्झिक्युटिंग कोड. ब्लॅक बॉक्स मीन्स व्हॉट? विदाउट लुकिंग ॲट द इंटरनल कोड. ओके, मग जे आपण एखादं सॉफ्टवेअर तयार करत आहोत त्याच्यासारखंच एक सिमिलर एखादं सॉफ्टवेअर मार्केटमध्ये कुठलं आहे, त्याच्यामध्ये काय फंक्शनॅलिटीज आहेत, त्याचे रिव्ह्यूज काय आहेत, हे तुम्ही या टेस्टिंगमध्ये टेस्ट करू शकता. ओके, सो यातून जो डेटा मिळणार आहे तो आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट बनवण्यासाठी इम्पॉर्टंट ठरेल. तसेच लो लेवल स्पेसिफिकेशन मध्ये तुम्ही काही गोष्टी प्रूफ रिडिंग सुद्धा करू शकता. इव्हन फ्रॉम द स्क्रॅच, दॅट इज स्पेलिंग मिस्टेक काय आहे, काय टर्मिनॉलॉजी ज्या यूज केलेल्या त्या थ्रू आउट डेव्हलपमेंटमध्ये व्यवस्थित आहेत काय, तुमचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रिसाइज आहे काय, कम्प्लीट आहे काय, ॲक्युरेट आहे काय, हे तुम्ही लो लेवल स्पेसिफिकेशन टेस्टिंगमध्ये करू शकता. सो इन शॉर्ट, the black box testing is also divided into the two parts, static black box and second is dynamic black box. Static black box मध्ये आपण स्पेसिफिकेशन टेस्ट करायचं आहे. ओके, सो स्पेसिफिकेशन टेस्ट करण्याच्या ह्या टेक्निक्स आपण आता बघितल्या. नेक्स्ट वन इज नथिंग बट द डायनामिक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. मीन्स व्हॉट? डायनामिक मीन्स व्हॉट? विथ executing the software, and black box means what? Without having insight into the कोड. म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर रन करायचं परंतु इंटरनल कोड बघण्याची काही गरज नाही. इट इज नथिंग बट व्हॉट? द डायनॅमिक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. दॅट इज अ टेस्टिंग द सॉफ्टवेअर विथ द ब्लाइंडर्स ऑन. सॉफ्टवेअर टेस्ट करायचं एक्झिक्यूट करून, परंतु ब्लाइंड. कशाची ब्लाइंड असणार आहे? कोड. यू नेवर वॉन्ट टू नो अबाउट द कोड. So see, the testing software without having an insight into the details of underlying code is dynamic black box testing. It is dynamic because the program is running. Okay, जसं आता आपण बघितलं मगाशी टेस्ट स्टेप्स ज्या बघितल्या. स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट घ्या, त्याच्यानुसार इनपुट्स तयार करा, टेस्ट केसेस लिहा, ते इनपुट्स तुमच्या सॉफ्टवेअरवर अप्लाय करा, आउटपुट चेक करा, ते एक्सपेक्टेड आउटपुट शी मिळतं जुळतं आहे का, एक्सपेक्टेड आउटपुटशी नसेल तर डिफेक्ट कुठं आहे, कुठल्या इनपुटला आहे तो रिपोर्ट करा. इट इज अ जॉब ऑफ द डायनॅमिक ब्लॅक बॉक्स टेस्ट. सो देर आर सम टेक्निक्स आर देर. दॅट इज फर्स्ट वन इज नथिंग बट अ टेस्ट टू पास, दॅट इज अ पॉझिटिव्ह टेस्टिंग, and the second is nothing but to test to fail, negative testing. Third technique is nothing but the equivalence partitioning, and the fourth one is nothing but the boundary value analysis. Okay? आता ह्या टेक्निकचा यूज करून आपण टेस्ट केसेस मध्ये इनपुट्स कुठले कुठले सॉफ्टवेअरला देऊ शकतो, या टेक्निकचा यूज सुद्धा बऱ्यापैकी होईल. ओके, सो कीप इन माइंड दॅट वी कॅनॉट टेस्ट आवर सॉफ्टवेअर कम्प्लिटली. आपण प्रत्येक ईच अँड एव्हरी इनपुट देऊन सॉफ्टवेअर टेस्ट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ॲडिशन, सपोज एक विंडोचं कॅल्क्युलेटर आहे आणि त्याच्यामध्ये ॲडिशन नावाची जी फंक्शनॅलिटी आहे ती टेस्ट करायची आहे. ओके, आपण प्रत्येक इनपुटला ॲडिशन बरोबर येते काय नाही हे आपण टेस्ट नाही करू शकत. दॅट इज 1 + 1, 1 + 2, 1 + 3, 1 + so on, 1 + 99999 एवढे इनपुट देऊन आपलं सॉफ्टवेअर टेस्ट करणं शक्य नाही. बिकॉज एवढे इनपुट्स देऊन जर आपण सॉफ्टवेअर टेस्ट करायला लागलो तर टाइम सुद्धा कमी पडेल आणि रिसोर्स सुद्धा जास्त लागेल. सो इन रियालिटी वी कॅनॉट टेस्ट आवर सॉफ्टवेअर फॉर ईच अँड एव्हरी इनपुट. ओके, मग इनपुट आपल्या टेस्ट केसेसमध्ये जे लिहितो ते इनपुट कुठले कुठले असावेत ते इनपुट ठरवण्यासाठी ह्या ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निकचा यूज होऊ शकतो. ओके, द फर्स्ट वन इज नथिंग बट व्हॉट? टेस्ट टू पास म्हणजे पॉझिटिव्ह टेस्टिंग. फॉर एक्झाम्पल, आता आपण मग अशा एक्झाम्पलचे बघितलं, द युजर नेम कॅन ऍक्सेप्ट द अल्फा न्यूमरिक. ओके, मग पॉझिटिव्ह टेस्टिंगमध्ये टेस्ट टू पास मध्ये आपल्याला असं इनपुट द्यावं लागेल की ते तुमचं सॉफ्टवेअर कडून ऍक्सेप्ट केलं जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल, युजर नेम मस्ट बी अल्फा न्यूमरिक. मीन्स व्हॉट? युजर नेम मध्ये जे काय एंटर करणार आहे ते आपण अल्फाबेट आणि नंबरचा डेटा ऍक्सेप्टेड आहे तो डेटा
देणं विच इज कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह टेस्टिंग. ते एक इनपुट तुमचं तयार होईल. ओके. निगेटिव्ह टेस्टिंग मीन्स व्हॉट? काय सांगतंय? अल्फा न्यूमरिक पाहिजे म्हणजे काय? त्यात सिम्बॉल नको. निगेटिव्ह टेस्टिंगला एखादं निगेटिव्ह इनपुट, चुकीचं इनपुट जर एंटर केलं तर तसा मेसेज सॉफ्टवेअरनं जनरेट केला पाहिजे. सो असे इनपुट्स तयार करा. टेस्ट टू फेल म्हणजे निगेटिव्ह टेस्टिंग, ज्याच्यामध्ये अल्फा न्यूमरिक जरी असेल तरी त्याच्यामध्ये मुद्दाम होऊन एखादं इनपुट सिम्बॉल टाकून अप्लाय करा. त्याच्यावर तुमचं सॉफ्टवेअर कसं बिहेव करतं, कुठला एरर मेसेज जनरेट करतं ते नोट डाऊन. सो ह्या टाईपचे इनपुट्स तुमच्या टेस्ट केसेसमध्ये असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल दुसरं घ्या. सपोज युजर नेम हे 6 ते 10 कॅरेक्टर पर्यंतच पाहिजे असं जर स्पेसिफिकेशन सांगत असेल तर पॉझिटिव्ह टेस्टिंगमध्ये 6 ते 10 कॅरेक्टरचा एखादा युजर नेम एंटर करून बघा. निगेटिव्ह टेस्टिंगमध्ये 6 पेक्षा कमी आणि 10 पेक्षा जादा लेंथ असल्यानं एखादा कॅरेक्टर किंवा डेटा इनपुट करून बघा. सो असे जे इनपुट्स आहेत ते तुमच्या टेस्ट केसेसमध्ये इन्व्हॉल्व असायला पाहिजे. सो दीज आर द टेस्टिंग टेक्निक्स, टेस्ट टू पास and test to fail. Next one is nothing but the equivalence partitioning and boundary value analysis. We will discuss this in thorough. Okay. So here the first one is what we already learned about: test to pass, that is positive testing; test to fail, negative testing. Now move what is meant by equivalence partitioning. Okay. जसं आता आम्ही तुम्हाला सांगितलं, प्रत्येक इनपुटला आपलं सॉफ्टवेअर टेस्ट करणं इट इज इम्पॉसिबल वन. ओके. सो याच्यावर मग रेमेडीज काय? प्रत्येक जर इनपुटला मी टेस्ट करत नसेल तर सॉफ्टवेअर टेस्टिंग ही रिस्क बेस्ड ऍक्टिव्हिटी आहे, कारण तिथे आपण सगळंच टेस्ट करत नाही. खरं असे काही सेट्स तुम्हाला करावे लागतील ज्या सेट्स मधले काही इनपुट्स तुम्हाला अप्लाय करून सॉफ्टवेअर टेस्ट केल्यानंतर असं अज्युम करू शकतो आपण की ते सॉफ्टवेअर प्रत्येक इनपुटला टेस्ट रन होणार. फॉर एक्झाम्पल, see here we'll see first the example. Let's see the example. Okay, suppose in your application there is one activity that is ordered pizza. Okay, ज्याच्यामध्ये तुम्हाला काउंट टाकायचा आहे किती पिझ्झा ऑर्डर करायचे आहेत आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची ऑर्डर तेवढ्या काउंटच्या पिझ्झाशी ऑर्डर प्लेस व्हायला पाहिजे. तर एज अ स्पेसिफिकेशन काय सांगते बघा. लेट्स कन्सिडर द बिहेवियर ऑफ द ऑर्डर पिझ्झा टेक्स्ट बॉक्स बिलो. Pizza values 1 to 10 is considered as valid. A success message is shown, while the value 11 to 99 are considered invalid for the order, and the error message will appear. Only 10 pizzas can be ordered. म्हणजे काय? ऑर्डर पिझ्झाच्या समोर जो टेक्स्ट फील्ड आहे त्याच्यामध्ये आपण फक्त 1 to 10 नंबर इन्सर्ट करू शकतो. आणि जेव्हा सबमिटवर क्लिक करेन त्यावेळी सक्सेसचा मेसेज येईल. जर आपण 10 पेक्षा जादा, दॅट इज 11 to 99 हा काउंट त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर केला तर मेसेज यायला पाहिजे काय? ओनली 10 पिझ्झा कॅन बी ऑर्डर. सो सी हिअर, आता याच्यानुसार तुमचे टेस्ट कंडिशन काय असणार आहेत? फर्स्ट वन, एनी नंबर ग्रेटर दॅन 10 एंटर्ड इन द ऑर्डर पिझ्झा फील्ड इज कन्सिडर्ड एज इनव्हॅलिड. 11 पेक्षा जास्त, 10 पेक्षा जास्त चा काउंट आपण त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करणं हा इनव्हॅलिड असणार आहे. Any number less than 1, that is 0 or below, is also the invalid. Okay, कारण काय म्हणते स्पेसिफिकेशन 1 to 10 नंबर ऍक्सेप्ट करायला पाहिजे. Okay, number 1 to 10 is considered as valid. Any 3 digit number, say -100, is invalid. Okay, 2 digits number इथं accepted असणार आहे. So we cannot test all the possible values because if done, the number of test cases will be more than 100. To address this problem, we use the equivalence partitioning hypothesis, where we divide the possible values of tickets into the groups or sets as shown below, where the system behavior can be considered the same. Okay, so आता तुम्हाला जर बघितलं तर काय व्हॅलिड इनपुट कुठले कुठले आहेत? 1 ते 10 नंबर एंटर करणं व्हॅलिड इनपुट आहे. ठीक. आता त्याच्यानंतर 11 ते 99 हे इनपुट जे आहेत ते इनव्हॅलिड आहेत. 1 पेक्षा लेस म्हणजे 0 इनव्हॅलिड आहे. आणि 3 डिजिट नंबर जे आहेत ते एंट्री केल्यानंतर सुद्धा जे काय इट्स अ इनव्हॅलिड इनपुट. ओके, मग आता इथं जर आपण चेक केलं तर एवढ्या इनपुटला आपण आपलं सॉफ्टवेअर टेस्ट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, सपोज कन्सिडर व्हॅलिड इनपुटला पहिल्यांदा चेक करूया. मग
1 टाकलं 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढे इनपुट्स. त्याच्यानंतर 11 to 99 पर्यंतचे इनपुट्स, लेस दॅन 1 चे इनपुट्स किंवा 3 डिजिटचे सगळे इनपुट्स, सगळ्या इनपुटला आपण आपलं सॉफ्टवेअर टेस्ट करू शकत नाही. मग काय करायचं? देन यूज द इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग टेक्निक. आता इथे तुम्हाला दाखवलेला आहे डायग्राम, 4 पार्टिशन केलेले आहेत. that is 0 is invalid, 1 to 10 is valid, 11 to 99 is invalid, and 3 digit number is invalid. सो असे पार्टिशन्स करायचे आणि प्रत्येक पार्टिशन मधलं एखादं इनपुट तुमच्या सॉफ्टवेअरला देऊन तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट करायचं. फॉर एक्झाम्पल 0 देऊन टेस्ट करा, 1 to 10 नंबर पैकी कुठलंही एखादं इनपुट देऊन टेस्ट करा, 11 to 99 मधलं कुठलंही एखादं इनपुट देऊन टेस्ट करा, आणि 3 डिजिटचं कुठलंही एखादं इनपुट देऊन तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट करा. सो सपोज जर तुम्ही सगळ्या इनपुटला टेस्ट करायला गेला तर किती इनपुट्स द्यावे लागतील? एक तर 0, त्याच्यानंतर 1 to 10 हे 10, 11 झाले, त्याच्यानंतर 11 ते 99 हे 90 इनपुट, आणि 3 डिजिट जेवढे आहेत ते कितीतरी इनपुट्स असू शकतात. सो टू टेस्ट अ सर्टन, एक पिझ्झा ऑर्डर करण्याची फंक्शनॅलिटी कंटेन्स व्हॉट? द थाउजंड्स ऑफ द इनपुट. परंतु प्रत्येक थाउजंड्स इनपुटला आपण आपलं सॉफ्टवेअर टेस्ट करू शकत नाही. मग काय करायचे? व्हॅलिड अँड इनव्हॅलिड पार्टिशन्स करायचे आणि प्रत्येक पार्टिशन मधलं फक्त एक इनपुट देऊन तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट करायचं, विच इज कॉल्ड एज व्हॉट? इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग टेक्निक्स. आता हे पार्टिशन्स आहेत ते इक्विव्हॅलन्स का म्हणतात? कारण एका पार्टिशन मध्ये जे काही इनपुट असणार आहेत त्या सगळ्या इनपुटला तुमचं आउटपुट सेम यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1 to 10 च्या इनपुटला तुमचं आउटपुट सेम येणार आहे, त्यामुळं ह्या पार्टिशन मध्ये असणारे जे इनपुट्स आहेत ते सेम आउटपुट देणारे असतात. 11 ते 99 ह्या इनपुटला इनव्हॅलिड मेसेजेस शोन करणार आहे तुमचं सॉफ्टवेअर. सो इक्विव्हॅलन्स इज नथिंग बट व्हॉट? डिवाइड युअर इनपुट सेट इंटू द डिफरंट सेट्स, डिफरंट पार्टिशन्स, आणि त्या पार्टिशन मध्ये असा डेटा पाहिजे ज्या इनपुटला तुमचं सॉफ्टवेअर सेम आउटपुट शो करेल. फॉर एक्झाम्पल सी हियर, द डिवाइडेड सेट्स आर कॉल्ड एज इक्विव्हॅलन्स partitions or equivalence classes. Then we pick only one value from each partition for testing. The hypothesis behind this technique is that if one condition or value in a partition passes, all other will also pass. Likewise, if one condition in partition fails, all other conditions in that partition will fail. Okay. So see here, इथं काय केलं? -1 देऊन बघितलं, 5 एक देऊन बघितलं, 88 एक नंबर देऊन बघितला, आणि 121 थाउजंड्स ऑफ इनपुट तुमचे किती मध्ये रिड्यूस केले? तर 4 इनपुट्स मध्ये आपण थाउजंड्स ऑफ इनपुटचा आउटपुट टेस्ट करू शकतो. सो दिस इज व्हॉट द इक्विव्हॅलन्स पार्टिशन्स. इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग मध्ये काय केलं जातं? नंबर ऑफ इनपुट जो डेटा आहे तो रिड्यूस केला जातो इफेक्टिव्ह सेट्स मध्ये. वेगवेगळे सेट्स किंवा पार्टिशन्स तयार केले जातात ज्याच्यामध्ये एकसारखे इनपुट असणार, म्हणजे व्हॅलिड इनव्हॅलिड इनपुट्स कन्सिडर केले जातात. एकसारखे आउटपुट देणारे इनपुट्स एका ग्रुपमध्ये, एका पार्टिशन मध्ये, एका सेट मध्ये अरेंज केले जातात. प्रत्येक पार्टिशन मधला, प्रत्येक सेट मधला फक्त एक इनपुट तुमच्या सॉफ्टवेअरवर अप्लाय करून तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट केलं जातं. जेव्हा एखाद्या त्या सेट मधल्या इनपुटला तुमचं सॉफ्टवेअर सक्सेस दाखवत असेल तर त्याच पार्टिशन मधल्या सगळ्या इनपुटला तुमचं सॉफ्टवेअर सक्सेस म्हणून मेसेज शो करेल. एखाद्या इनपुटला जर तुमचं सॉफ्टवेअर त्या पार्टिशन मधल्या फेल होत असेल किंवा डिफेक्ट दाखवत असेल तर ऑल अदर इनपुटला सुद्धा तुमचं सॉफ्टवेअर डिफेक्ट दाखवेल किंवा एरर दाखवेल. सो अगेन इट इज इम्पॉसिबल टू टेस्ट युअर सॉफ्टवेअर फॉर ऑल द इनपुट्स. सगळ्या इनपुटला आपण आपलं सॉफ्टवेअर टेस्ट करू शकत नाही. मग काय करायचं? तर जेवढे इनपुट्स आहेत त्याचे वेगवेगळे पार्टिशन्स तयार करायचे आणि त्या पार्टिशन्स मधले प्रत्येक पार्टिशन मधला एक एक इनपुट तुम्ही अप्लाय करून सॉफ्टवेअर तुमचं टेस्ट करायचं. सो इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग इज द प्रोसेस ऑफ मेथडॉलॉजिकली reducing the huge set of possible test cases
into a much smaller but still equally effective set. Okay, so see here, equivalence partitioning or equivalence class partitioning is a type of black box testing technique which can be applied to all levels of the software testing like unit, integration and system testing. In this technique, input data units are divided into equivalent partitions that can be used to derive the test cases, which reduces the time required for the testing because the small number of test cases. It divides the input data of software into different equivalence data classes. You can apply this technique where there is a range in the input fields. Okay. So प्रत्येक इनपुटला टेस्ट करायची काही गरज नाही. वेगवेगळे पार्टिशन सेट्स तयार करा आणि त्या सेट्स मधल्या एखाद्या इनपुटला तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट करून बघा. त्याच्यावरून तुम्ही तेवढे सगळे स्टेप्स किंवा सगळे इनपुट्स टेस्ट केल्यासारखे होते. फॉर एक्झाम्पल अनदर एक्झाम्पल इज देअर. विंडोज मध्ये कॅल्क्युलेटर तुम्हाला टेस्ट करायचं आहे. कॅल्क्युलेटर मधलं ऍडिशन टेस्ट करायचं. सो ऍडिशन 1 + 1 1 + 2 and so on 1 + 999 प्रत्येक इनपुटला तुम्ही तुमचं ऍडिशन फंक्शन हे टेस्ट करू शकत नाही. सो पॉसिबल इनपुट्स पॉसिबल सेट्स तयार करा. फॉर एक्झाम्पल 1 to 100 किंवा 1 to 1000, 10,000 याचा एक सेट जिथं आपल्याला वाटतं की पॉसिबली आपलं सॉफ्टवेअर काहीतरी एरर मेसेज शो करू शकतं, तेवढे डिजिट एका डिस्प्लेवर शो करू शकत नाही, तशा टाईपचं एक इक्विव्हॅलन्स पार्टिशन तयार करून बघा आणि त्यातलं एखादं इनपुट प्रत्येक पार्टिशन मधलं सॉफ्टवेअरला अप्लाय करून बघा की तुमचे सगळे इनपुट्स अप्लाय केल्यासारखे होते. Another example is nothing but the Windows file naming. Suppose a Windows file naming can contain any character except the symbols. For example, slash, colon, semicolon, @ hash and all that one. Okay. The file names can have from 1 to 255 characters. So your job is to write the test cases for all that one. Okay. So create the partitions like the valid characters, invalid characters, valid length names, names that are too short, names that are too long, असे पार्टिशन्स करा आणि त्या पार्टिशन्स मधले एखादं इनपुट तुमच्या सॉफ्टवेअरला अप्लाय करून तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट करा. ओके. सो हिअर द लार्ज नंबर ऑफ द इनपुट सेट्स आर reduced into the small but effective inputs. सो इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग तुम्हाला टेस्ट केसेस लिहिताना किंवा एखादं सॉफ्टवेअर टेस्ट करताना मेजर रोल प्ले करतो. Third one is nothing but the boundary value analysis. Third black box testing, dynamic black box testing is nothing but what? Boundary value analysis. It is also the part of the equivalence partitioning one. There is a possibility that your software can fail at the edge of its capabilities. That is, it will almost certainly operate well under the normal conditions. सॉफ्टवेअर तुमचं हे बाउंड्री व्हॅल्यूला फेल होण्याचे चान्सेस असतात. फॉर एक्झाम्पल एक सिंपल एक्झाम्पल जेव्हा आपण फॉर लूप यूज करतो त्याच्या बाउंड्रीज काय? सपोज यू यूज द फॉर int I is equal to 0 to I is less than n I plus plus. The boundaries are nothing but what? 0 and the n. There is a major chances to fail your software at the value of 0 and the n. Okay. So write the test cases and take the inputs at the boundaries. So when you use the boundary values for the testing your software, it is called as a boundary value analysis. Okay. So see, boundary value testing. Boundary value testing is focused on the values at the boundaries. This technique determines whether a certain range of values are acceptable by the system or not. It is very useful in reducing the number of test cases and it is most suitable for the systems where an input is within the certain ranges. Okay. Boundary testing is the process of testing between the extreme ends or boundaries between the partitions of the input values. So these extreme ends like start end, lower upper, maximum minimum, just inside and just outside values are called the boundary values and the testing is called as the boundary testing. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? ज्या काय मेथड्स आपण आता डायनॅमिक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये बघतोय म्हणजे पॉझिटिव्ह टेस्टिंग, निगेटिव्ह टेस्टिंग, इक्विव्हॅलन्स पार्टिशन्स, बाउंड्री व्हॅल्यूज.
हे टेस्ट केसेस लिहिण्यासाठी कुठले इनपुट्स माझ्या टेस्ट केसेसमध्ये इफेक्टिव्ह ठरतील याच्यासाठी या टेक्निक्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टॅक ओव्हरफ्लो, स्टॅक अंडरफ्लो कंडिशन बघितली. आता एखादा स्टॅक तुम्हाला टेस्ट करायचा झाला तर काय करणार? मिडल रेंज मधलं एखादं इनपुट देऊन बघणार. स्टॅकची साईज जेवढे आहे तेवढे इन्सर्ट केल्यानंतर स्टॅक ओव्हरफ्लो ची जी कंडिशन आहे ती ऑकर होण्यासाठी स्टॅकच्या साईज पेक्षा जास्त एखादी व्हॅल्यू देऊन बघणार. स्टॅक अंडरफ्लो साठी एखादा इलेमेंटच नसेल आणि तो डिलीट करायचा प्रयत्न तुम्ही केला तर अंडरफ्लो कंडिशन येते का नाही टेस्ट करावं लागेल. म्हणजेच काय? मॅक्झिमम अँड मिनिमम साईज. फॉर लूप मध्ये पण काय म्हणतोय आपण? स्टार्ट फ्रॉम दिस अँड एंड फ्रॉम दिस. ओके, सो जेव्हा तुम्ही एखादं इनपुट सॉफ्टवेअर टेस्ट करण्यासाठी अप्लाय करताय त्याच बऱ्याच वेळेला टेस्ट केसेसमध्ये त्या इनपुटमध्ये तुमच्या बाउंड्रीच्या व्हॅल्यूज इफेक्टिव्ह ठरू शकतात, जिथं तुमचं सॉफ्टवेअर फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. फॉर i is equal to 0 to i is less than 10, 0 to लेस दॅन 10 पर्यंत तुमचं सॉफ्टवेअर व्यवस्थित ॲक्युरेट रन होणार आहे, परंतु चान्सेस काय? बाउंड्रीला फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो त्यासाठी आणखीन एक टेक्निक आहे बाउंड्री व्हॅल्यू ॲनालिसिस. आता मगाचंच एक्झाम्पल जर आपण घेतलं, मगाच्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतोय? पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी 1 to 10 पर्यंत मी इनपुट देऊ शकतो. लेस दॅन 1 नको आहे, ग्रेटर दॅन 10 दिस इज 11 to 99 नको आहे, 3 डिजिट नंबर नको आहे. व्हॅलिड ओनली व्हॉट? 1 to 10. इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग मध्ये आपण काय करत होतो? हे पार्टिशन्स तयार केले आणि त्या पार्टिशन मधलं प्रत्येक पार्टिशन मधलं एक इनपुट तुमच्या सॉफ्टवेअरला अप्लाय करून आपलं सॉफ्टवेअर टेस्ट केलं. बाउंड्री व्हॅल्यू मध्ये काय करायचं? तर प्रत्येक पार्टिशन मधल्या दोन्ही बाउंड्रीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बाउंड्रीचे इनपुट्स तुमच्या सॉफ्टवेअरला अप्लाय करून बघायचे. म्हणजेच काय? सपोज पहिलं आहे 0 पार्टिशन 1, 0 इनपुट देऊन बघितलं. सेकंड पार्टिशन आहे व्हॅलिड 1 to 10. ओके, सो 1 and 10 लेस दॅन मिनिमम, ग्रेटर दॅन मॅक्झिमम. म्हणजे 1 पेक्षा -1, 1 - 1 इथे एक टेस्ट करायचा. 10 plus 1. तिसऱ्या पार्टिशन मध्ये काय इनपुट्स असतील? 11 - 1, 99 plus 1. ओके, सो प्रत्येक पार्टिशन मधले बाउंड्रीच्या दोन व्हॅल्यूज, त्याच्यामध्ये मिनिमम बाउंड्री जी आहे त्याच्या -1 करून त्याला एक चेक करायचं आणि मॅक्झिमम बाउंड्री जी आहे त्यामध्ये एक ऍड करून त्या इनपुटला एक टेस्ट करायचं. So here the boundary value analysis, you will check the boundaries values like 0, 1, 10, 11, 99 and 100. Okay, so there is a difference between the equivalence partitioning and boundary values is that equivalence partitioning मध्ये प्रत्येक पार्टिशन मधलं एक इनपुट घेतलं जातं आणि सॉफ्टवेअर टेस्ट केलं जातं. बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मध्ये प्रत्येक पार्टिशन मध्ये बाउंड्रीच्या व्हॅल्यूजला तुमचं सॉफ्टवेअर कसं बिहेव करतं हे टेस्ट केलं जातं. दॅट इज बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. यू टेस्ट द बाउंड्रीज बिटवीन इक्विव्हॅलन्स पार्टिशन्स. इन बाउंड्री टेस्टिंग, equivalence class partitioning plays a good role. Boundary testing comes after the equivalence class partitioning. You test values at the both valid and invalid boundaries. Boundary value analysis is also called as range checking. Okay, so पहिल्यांदा तुम्हाला इक्विव्हॅलन्स पार्टिशन्स करावे लागतील आणि त्या पार्टिशन्स मधल्या बाउंड्रीच्या व्हॅल्यूला तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट करावं लागेल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. एक्झाम्पल बघा, सपोज पासवर्ड एंटर करायचा आहे. Okay, the following password will accept the minimum 6 characters and maximum 10 characters. That means what? The result for the values in the partition 0 to 5, 6 to 10, 11 to 14 should be equivalent. Okay, म्हणजे काय? मिनिमम 6 कॅरेक्टर पाहिजेत, मॅक्झिमम 10 कॅरेक्टर पाहिजे. सो काय करणार तुम्ही? पार्टिशन्स तयार करणार. 0 to 5 कॅरेक्टरचे एक पार्टिशन,
6 ते 10 कॅरेक्टरचे एक पार्टिशन आणि 11 पासून पुढच्या कॅरेक्टरचे एक पार्टिशन. या प्रत्येक पार्टिशन मधलं एक एक इनपुट देऊन तुम्ही पासवर्ड फील्ड टेस्ट करणार. इट इज इन इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग. हेच जर बाउंड्री व्हॅल्यू मध्ये मला करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? हिअर वी विल सी द बाउंड्री टेस्ट केसेस. काय करावं लागेल? 0 ला टेस्ट करावं लागेल, 1 ला टेस्ट करावं लागेल, कारण पहिलं पार्टिशन काय 0 to 5. ओके. त्याच्यानंतर बाउंड्री व्हॅल्यू 2 and 9 ला चेक करावं लागेल, 10 and 11 ला चेक करावं लागेल. ओके. इनपुट बॉक्स should accept the number 1 to 10. So summary is that boundary analysis testing is used when practically it is impossible to test large pool of test cases. Okay. Two techniques, that is boundary value analysis and equivalence partitioning testing techniques are the used. Equivalence partitioning. In equivalence partitioning, first you divide the set of test condition into partition that can be considered. In boundary value analysis, you test the boundaries between the equivalence partitions. The appropriate calculations, intensive applications with variables that represent physical quantities. Okay. So see here, we learn about the black box testing. Black box testing is nothing but what? Testing the software without having the knowledge of internal code. Okay. Only apply the input, check the output, check whether it is as per the expected or not, okay, and report it. स्टॅटिक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये फक्त आपण स्पेसिफिकेशन टेस्ट करतो. डायनामिक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये तुमचं सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करून इनपुट देऊन चेक करतो. आता जेव्हा तुम्हाला कोड माहिती नाही आहे आणि तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट करायचं आहे, तर टेस्ट केसेस लिहिताना वेगवेगळ्या टाईपचे इनपुट्स तुमच्या टेस्ट केसेस मध्ये पाहिजेत. सो त्यासाठी काही काही टेक्निक्स आहेत. इनपुट्स हे कसे पाहिजेत? इफेक्टिव्ह पाहिजेत. जसं सांगितलं, तुमचं पूर्ण सॉफ्टवेअर प्रत्येक इनपुटला आपण टेस्ट करू शकत नाही, त्यामुळे इफेक्टिव्ह सेट ऑफ इनपुट्स तुम्हाला तयार करावे लागतील. आणि ते तयार करण्यासाठी ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या टेक्निक्स आहेत. पॉझिटिव्ह टेस्टिंग, दॅट इज टेस्ट टू पास. निगेटिव्ह टेस्टिंग, दॅट इज टेस्ट टू फेल. इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग अँड बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. हे काय करतात? तुमचे सगळे जरी इनपुटला आपण सॉफ्टवेअर टेस्ट करू शकत नाही, तरी त्यातले इफेक्टिव्ह इनपुट्स चूज करण्यासाठी आपल्याला युजफुल ठरतात. आणि ते जेव्हा आपण अप्लाय करू सॉफ्टवेअरवर, त्यावेळी आपल्याला आपलं सॉफ्टवेअर डिफेक्टिव्ह आहे का नाही हे चेक करण्यासाठी म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वन्स अगेन आय रिपीट दॅट, पॉझिटिव्ह टेस्टिंग मध्ये स्पेसिफिकेशन मध्ये जे सॉफ्टवेअर तुमचं करायला पाहिजे असं सांगतं तसे इनपुट्स देऊन बघायचे. जे स्पेसिफिकेशन मध्ये जे सॉफ्टवेअर सांगतं की तुमच्या सॉफ्टवेअरने हे केलं नाही पाहिजे, तसं एखादं इनपुट देऊन बघायचं. निगेटिव्ह टेस्टिंग. इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग मध्ये लार्ज नंबर ऑफ इनपुट सेट्स जो आहे त्याचे पार्टिशन्स तयार करायचे, व्हॅलिड आणि इनव्हॅलिड. प्रत्येक पार्टिशन मधलं एक इनपुट सॉफ्टवेअरला अप्लाय करून बघायचं. बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मध्ये इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग मध्ये जे पार्टिशन्स तयार झालेले आहेत त्याच्या बाउंड्रीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बाउंड्रीच्या व्हॅल्यूला आपलं सॉफ्टवेअर टेस्ट करून बघू. सो दीज आर नथिंग बट व्हॉट? द ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स. So in today's session we learn about black box testing, then what is in by static black box testing and what is in by dynamic black box testing and the black box testing techniques. Okay. So we'll learn about the white box testing in the next session.